वीरशैव संत कक्कय्या महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव समितीतर्फे भवानीपेठ डोरगल्ली येथील सभागृहात बुधवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून महाराजांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। सकाळी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती संपन्न झाली। त्यानंतर समाज बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक शिवकुमार कटके आणि वीरशैव अरळ्या समाज ट्रस्ट अध्यक्ष रामचंद्र कबाडे यांची उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवर प्रमुख अतिथींचे स्वागत वीरशैव संत कक्कय्या महाराज यांचे चरित्रात्मक पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। आजच्या आधुनिक युगातही समाजाला वीरशैव संत कक्कय्या महाराज यांच्या प्रेरणादायी व आदर्शवादी विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन वीरशैव अरळ्या समाज ट्रस्ट अध्यक्ष रामचंद्र कबाडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। इतकं मोठं संरक्षणाचं काम महात्मा बसवेश्वरांना दिला आणि त्यांच्या हयातीत जोपर्यंत ते होते तोपर्यंत महात्मा बसवेश्वरांना कोणी धक्का सुद्धा लावू शकलेला नाही। तर अशा या मोठ्या घरामध्ये आपल्या संत कक्कय्या महाराज, अरळ्या महाराज, चंद्रवीर, बसवय्या, केतय्या असे 772 मुक्ती शरणार्थी होते। या 772 मुक्ती शरणार्थी महात्मा बसवेश्वर आणि ब्राह्मण समाजाने यांच्यामध्ये खूप मोठे युद्ध झालं। या युद्धामध्ये आपल्या सर्व वीरशैव संतांचं मानहानी झाली, त्यांना मारले गेलं आणि हे सर्व बघून महात्मा बसवेश्वर पुनर्संगमला जाऊन समाधी घेतले आणि वीरशैव धर्माचं इथं हस्त झालं। त्यामुळे वीरशैव धर्माचं जरी हस्त झालं तर महात्मा बसवेश्वरांचे वचन हे आज सुद्धा जिवंत रूपी आपल्यात आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनवणे यांनी आपल्या कुमासदार शैलीतून केले। समाजाने वीरशैव संत कक्कय्या महाराज यांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे आवाहन स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक शिवकुमार कटके यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून केले। आपण इथे प्रतिवर्षाप्रमाणे आपण वीरशैव कक्कय्या महाराज जयंती स्थापन करीत असतो। आजच्या या दिवशी हा मान मी मला आणि कबाडे सरांना दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे। असेच उत्तर कार्यक्रम चांगले होत जावं आणि काही गरज झाली तर आम्हाला केव्हाही तुम्ही हात मारा, आम्ही त्या क्षणी हजर राहू एवढीच अपेक्षा यावेळी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। या प्रसंगी भवानीपेठ डोरगल्लीसह सोलापुरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।